स्वप्नरंजन हे ड्रग्ज घेण्यासारखं असतं. स्वप्नात असता तोपर्यंत मजेत असता. यू आर ऑन अ हाय. पण एकदा का जाग आली, पाय जमिनीवर आले की जगणं खूप कठीण होतं. नैराश्याचं एखादं स्पष्ट कारण दरवेळी असतंच असं नाही. नैराश्याचा सामना कोणत्याही व्यक्तीला करावा लागू शकतो. लक्षाधीश असोत, चांगले देखणे लोक असोत, वैवाहिक जीवनात अगदी आनंदी समाधानी लोक असोत, नुकतीच बढती मिळालेली असोत किंवा उत्तम नर्तक असोत, पत्त्यांची जादू करण्यात कुशल असोत किंवा निष्णात गिटार वादक असोत, ज्यांच्या आयुष्यात फारशी काही उणीव नाही असेही आणि आपण अगदी आनंदी आणि खुश आहोत अशी खात्री असणाऱ्या लोकांनाही हे नैराश्य येऊ शकतं. थोडक्यात, ज्यांच्या वाट्याला दुःख येण्याचं काहीच कारण नाही असे लोकही नैराश्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत. आणि जे नैराश्यग्रस्त असतात, ज्यांना नैराश्य छळत राहतं, त्यांच्यासाठी तर त्याचं गूढ जास्तच असतं. सरतेशेवटी स्वतःला संपवण्यापेक्षा जिवंत राहण्यासाठी जास्त धैर्य लागतं.